लंका कोणाची? महादेवांची. लंका कोणाची आहे? महादेवाची आहे. लंकेचं स्थापत्य महादेवाचं आहे. लंकेची पार्वती ऐकलं असेल ना? अगं काय लंकेच्या पार्वती सारखी फिरतीयस? लंकेची पार्वती. लंकेचं स्थापत्य महादेवाचं आहे. महादेवाच्या लंकेच्या वास्तुशांतीच्या पूजेला रावणाला बोलवलंय. कारण शास्त्र, वेद, उपनिषद, पुराण पाठ आहेत रावणाची. इतका ज्ञानी आहे रावण. इतकी सुंदर पूजा मांडली, इतके शुद्ध मंत्र म्हणले की देवही खुश झाला. आधीच शिव स्वभावाने भोळा आहे. सगळ्या देवापेक्षा लवकर पावतो तो शिव आहे. शिव स्वभावाने भोळा आहे. नाथबाबा सांगतात शिव भोळा चक्रवर्ती. फार भोळा आहे शिव स्वभावाने. देव इतका खुश झाला. शिव म्हटले काय मागायचं ते माग. जगातला पहिला पुजारी वास्तुशांतीला आला आणि बंगलाच घेऊन गेला. कळलं त्यालाच कळलं महाराज. विनोद न कळणं हा सगळ्यात मोठा विनोद आहे. हेही कळलं त्यालाच कळलं महाराज. सर का कीर्तन झाल्यावर एक हसत होता. म्हणलं झालं आता का हसतो? ती म्हणला सुरुवातीचा विनोद आता कळला. अरे मग तो एवढ्या वेळ करत काय होता? विचित्र लोक मेंटॅलिटी ठेवून बसत नाहीत कीर्तनाला. हा विनंती आहे चला या विषयाकडे. मग महाराज इतका ज्ञानी रावण आहे, एवढा मोठा शिवभक्त आहे. बरं सत्ता नवग्रहाच्या पायऱ्या, कुबेर राखणीला, गाढव वळी, गजानन सटवी करी बाळांतपण, ही सत्ता आहे रावणाची. ताकद 3दा कैलास हलवला बाबानं. एकदा नाही, दोनदा नाही, कितीदा? 3दा कैलास हलवला रावणानं. एवढा ताकदवान आहे, एवढा सत्ताधीश आहे, एवढा श्रीमंत आहे, एवढा मोठा भक्त आहे, तरी फक्त अहंकारामुळे भजन करण्याचा फायदा झाला. एवढा जरी मोठा असला, जोपर्यंत रामाच्या चरणावर मस्तक नाही तोपर्यंत मोक्ष नाही. हे नामचिंतनाचं सगळ्यात मोठं तत्व आहे. विचार करा, तसल्याला नमतं घ्यावं लागलं. अरे काय तुझ्याकडे पण कसला माज महाराज. त्याला म्हणावं बोल नको, त्याला म्हणावं बोल नको, खानदानाचा नाश करीन. अरे होय रे दादा, विनंती आहे माझी. स्वाभिमान घाण ठेवू नका, पण अभिमान नको ना. स्वाभिमान नाही घाण ठेवायचा. कळलं पाहिजे आपण कोण आहे, किंमत स्वतःची कळली पाहिजे. असंही नाही की प्रत्येक ठिकाणी नमतं घेतलं पाहिजे. जे भामटे आहेत त्यांच्या चरणावर मस्तक ठेवण्यात मजा. कळलं पाहिजे खरं काय आणि खोटं काय. ते म्हणाल कुणाच्याही चरणावर मस्तक ठेवायचे, बिलकुल नाही. भले तरी देऊ कासेची लंगोटी, पण नाठाळांच्या माती हाणू काठी. आमच्याशी प्रेमाने वागलात, अंगचं धोतर सोडून तुमची लाज राखू, पण आमची लाज काढायला लागला झेंडा खाली दांडावर करून धोतराची ताकद दाखवू. अरे काही येडे बिडे समजता का काय आम्हाला? अरे भगवेधारी आहेत आम्ही. ताकद एवढी आहे, नसल मनगटात, पण विचारात आहे ना. मनगटात नसली म्हणून काय झाली? काल, आज आणि उद्या तुम्हाला हे मान्यच करावं लागेल. शास्त्रापेक्षा शास्त्र कधीही ताकदवानच आहे. शास्त्राने जग जिंकता येतं. शास्त्राचं काय येऊन बसले? ती शास्त्र पाळणारी माणसं रे आम्ही. हा जवळ प्रेमानं वागाल तवर तुम्हीच मोठे रे. पण विनंती एवढीच आहे. तुकोबा सांगतात बरं का, मी काय बोलणार आहे. तुकोबा म्हणतात नाठाळांच्या माती. कळलं पाहिजे तो पुढचा कसा आहे, सत्य बोलतोय का या विषयाकडे. म्हणून विनंती आहे महाराज, आम्हाला आमची किंमत कळावी. एवढा मोठा रावण असताना सुद्धा जगाच्या मालकाने रावणाच्या 3 अपेक्षा पूर्ण केल्या नाही. बरोबर आहे? 3 अपेक्षा आहेत. स्वर्गाला शिडी लावणे, सोन्याला सुगंध आणणे, खारा समुद्र गोडा करणे. ह्या 3तलं एखादं झालंय का? झालंय का मायबाप? बोललं जा मायबाप, बोल बा. झालंय का? स्वर्गाला शिडी लागली का? सोन्याला सुगंध आणला का? खारा समुद्र गोडा झाला का? मी म्हणते शिवभक्त आहेत, ज्ञानी आहेत, तपस्वी आहेत, मातृभक्त आहेत, ताकदवान आहेत, तरी सुद्धा रावणाच्या 3 अपेक्षा का पूर्ण नाही झाल्या? का तर त्या निसर्गाच्या विरोधात आहेत. तुम्ही म्हणाल काय निसर्गाच्या विरोधात आहे? करायचा खारा समुद्र गोडा. अरे पाण्याची कधी चिंता राहिली नसती. सामर्थ्याने सगळ्या जगाने पाणी पिलं असतं. पाऊस पडला असता नसता, काही फरक पडला नसता. वेड्या, जर सागर गोड झाला असता तर पाऊसच पडला नसता. बरोबर आहे? तुम्ही भूगोल शिकताय, सायन्स शिकताय, तुम्ही बाष्पीभवन झाल्याशिवाय, त्या बाष्पीभवनाचं पाण्यात थेंबात रूपांतर झाल्याशिवाय ते पाणी बागारी आपल्या जमिनीवर पडत. ते कशामुळे होत आहे? मिठाच्या क्षारामुळे होत आहे. जर समुद्र गोडा झाला तर पाऊस पडणार. मग खारा समुद्र गोडा करण्यात मजा
हा बरं मी म्हणते जाऊ दे मरू द्या, ते स्वर्गाला शिडी लावायची. एवढा मोठा शिवभक्त होता ना रावण, देवाने ऐकायला पाहिजे होतं भक्ताचं. लावायची ना स्वर्गाला शिडी, त्याला काय झालं असतं? आमच्यासारखी भजनं करू करू मिली असती. आणि आम्ही शिडीवर चढलो की पिदाड्यानं धोतर धरून वडलं असतं. महाराज म्हणला असता जाय तू महाराज, हा ना. खरं खोटं काही राहिलं नसतं, सत्य असत्य राहिलं. तर मी म्हणते मरू द्या, आणायचा ना सोन्याला सुगंध. सोन्याला सुगंध नसतो बरं का, आणायचा ना सोन्याला सुगंध. काय झालं असतं? सोन्याला सुगंध आला असता, चोराला हुंगून कळलं असतं सोनं कुठे, वासावर कळलं असतं सोनं कुठे, भलत्या चोऱ्या झाल्या असत्या. सोनं घालायची मुभा राहिली नसते. हे निसर्गाच्या विरोधात आहे. मग माऊली म्हणताय तेही विरोधाभासच आहे की हो. जिथे आम्ही म्हणतो संसार दुःखाचा आहे, तिथं माऊली म्हणतात सुखाचा करेल. हा विरोधाभासच आहे. तो लंकेचा राजा असून त्याचं मान्य झालं नाही. अहो मायबाप थोडा विचार करा, तो लंकेचा राजा आहे, माझे माऊली अलंकेचा राजा आहे. त्यांचं मागणं पूर्ण होणार. मागणारे माऊली आहेत, कोणाला मागितलंय? पटपट बोला. मागणारे माऊली आहेत, कोणाला मागितलंय? देवाला, विठ्ठलाला, पांडुरंगाला मागितलंय. तुम्हाला काय वाटतं, माऊली आणि पांडुरंग वेगळे आहेत? देवते संत निमित्त त्या आम्हातया परस्परे एका नामाचीच अंतरे. तुझ्यात आणि माझ्यात काय फरक आहे पांडुरंगा? नामदेवराय तीर्थयात्रेला जातो, म्हणजे ज्ञानोबाराय तीर्थयात्रेला चालले होते. देवाकडे याचना केली की देवा नामदेवरायांना सोबत पाठवा. नामदेवराय म्हणले आम्ही येत नाही, कटेवरी कर नाही ज्या देवाचे, न घे मी तयाचे दर्शन. ज्याचे कटेवर कर नाही, विटेवर पाय नाही, त्या देवाचं मी दर्शन घेत नाही. मी एकमेव पांडुरंगाचा भक्त आहे. मला कोणाच्याही चरणावर मस्तक ठेवायला सांगायची. ते म्हणले ठेवू नका, सोबत तरी चला. म्हणून ज्ञानोबारायांच्या हट्टापायी, कारण माणूस कोण आहे हे फार गरजेचं असतं, न्यायला कोण आलंय हे फार गरजेचं असतं. म्हणजे बघा ना महाराज, सुनबाईला यावर्षी ठरवलं गेलंय की सुनबाई यावर्षी भरपूर कापूस काढायचा आहे, यावर्षी भरपूर सोयाबीन काढायचंय, दिवाळीला जायचं नाही. सुनबाई आता सासरवास आहे की नाही. बाईचा सासरवास कधी कमी होतो माहित आहे? माहेराचा आधार असला की. ती जेव्हा सामर्थ्याने म्हणते ना माझे मायबाप काय मेले नाही, तर माणूस जरा नमतं राहतं नाही की नाही. आणि त्याच्यापेक्षा कमी सासरवास जिचा नवरा शहाणा आहे, जिचा नवरा शहाणा आहे, जो सामर्थ्याने आपल्या बायकोला साथ देतो, त्या बाईला सासरवास सहन करायचं काहीच अवघड वाटत. सासूने बोलावं, सासऱ्याने बोलावं, नंदेनं बोलावं, जावेनं बोलावं, गावानं हिनवावं, फक्त नवऱ्यानं रात्री म्हणावं अगं कशाला टेन्शन घेती, मी आहे ना. बाई आनंदानं संसार करते. खरं एक नाही ग, खरं एक नाही ग माय परतूरच्या माय मावल्या. अगं माझं झालं नाही म्हणून तुम्हाला विचारते ग, माझं झाल्यावर येईल मला अक्कल. तोपर्यंत माय मला सांगा खरं आहे की नाही ग. बरं मी नाही म्हणत, मी का बोलावं उगच. माऊली सांगतात जरी सख्याचा जिव्हाळा बाया सासरवासच आहे. जर प्रेम नवऱ्याचं असेल तर बाई सासरवास सहन करते. खरं आहे ना ग माय. हा खरं आहे महाराज, शिका जरा शिका. दोन शब्द गोड बोलत जरे, दोन शब्द. लय रे लय कसर तुमच्या तोंडाचं करावं. सगळ्या दिवसभराचा राग त्या माय माऊलीवर काढता की ग. पाया पडते तुमच्या, गोड बोलत जरे. एकानं मनावर घेतला, घरी गेला, बायकोला म्हणला काय भाजी केली, तुझ्यासारखी भाजी. हा 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 अगं आजपर्यंत एवढ्या भाज्या खाल्ल्या पण आज सारखी भाजी वा, कुठं तुझा हात. तिनं दरवाजाची कडी लावली, कोपऱ्यातला झाडू घेतला ना असा मारला. नवरा म्हणला ताईच म्हणले होते कौतुक. अरे पण लगेच नाही, थोडा वेळ दे ना. केलं कौतुक, कौतुक केलं तरी मारलं. का ग मारलंच? म्हणली मेल्या, आयुष्यभर या हातानं करून खाऊ घातलं तुला, घर सोडून आले माझं, दीर्घ भरलं तुझं, एवढी वर्ष तुझी जीभ नाही झडली, आज पहिली बार शेजारणीच्यातनं भाजी आणली होती.
व्हायचं. तुका म्हणे नाही चालत तातडी, प्राप्त काळ घडी आल्या विना. वेळ आल्याशिवाय कुठलीच गोष्ट करायची किंवा कुठल्याच गोष्टीचं फळ वेळेशिवाय मिळत चुकीचं मिळतं. ह्या विषयाकडे मग गोड बोलत हा. म्हणजे ही मी यांना बोलले याचा अर्थ तुम्ही लय गुणाचे आहेत असं बी नाही महाराज. नाही उगं उगं तुम्ही लय आहेत म्हणून आपलं तुम्हाला गोड बोलते मी महाराज. जाताना काय त्रास होणे म्हणून बाकी काही नाही महाराज. तर तुमचं बी चुकतं ग माय. मरमर मरतय का आपल्यासाठी? कोणासाठी करतंय? आपल्यासाठी, आपल्या लेकरांसाठी करताय. काय लागतं ग माय? मी शास्त्राच्या पलीकडे बोलत नाही मायबाप. मी तुम्हाला एवढं सामर्थ्यानं का सांगते माहित आहे? ज्या बाईचा स्वतःच्या मुखावर ताबा आहे आणि ज्या पुरुषाचा नीतिमत्तेनं कष्ट करायची दानत आहे, ज्याचा नीतिमत्तेवर ताबा आहे, जी बाई तोंड वावगत नाही किंवा चुकीचं वापरत नाही आणि जो पुरुष नीतिमत्ता सोडून पैसा कमवत नाही, त्या घरातला भगवंत आणि लक्ष्मी कधीच दुरावत नाही. हे धर्मशास्त्र सांगतं, मी नाही. वाणी रसवती यस्य यस्य श्रमवती क्रिया लक्ष्मी दानवती यस्य सफलम तस्य जीविता. अगदी सोपं आहे. बाईने थोडंसं मुखावर ताबा ठेवावा, म्हणजे भांडावं नाही असं. भांडणं अधिकार आहे, भांडायचं वेळ बघून. जरा तुम्ही चुकीच्या वेळी भांडता, तुम्ही मोका धरून भांडता. नवरा ताटावर बसला, रामायण चालू, राम म्हणतो तांबे बी तुला ताट बी तुलाच. चांगला भाकरी खात होता, उगाच्या उगा कोंबडी खायला पाठवला महाराज. काय गरज होती का? नाही, आपली बी वेळ चुकते माय. आपलाच कुठं जात नाही. थोडं वेळ सोडून भांडत जा महाराज. हा भांडायचं, त्याचा काय भांडत नाही. तिला बायको कशी म्हणायची? भांडण तीच बायको असते महाराज. काय व्याख्याच आहे बायकोची. त्याच्यामुळे विनंती आहे थोडंसं. तुम्ही लय गोड आहे ग माय, लय गोड आहे. परतूरच्या बाया तुम्ही तर लय गोड आहे. आई शपथ तुम्ही लय गोड आहे. तुमचं तोंड सोडलं तर तुम्ही लय गोड आहे ग. थोडा तोंडाचा आहे प्रॉब्लेम आणि त्यात आपला दोष नाही माय. देवानं बनवतानाच आपल्याला तसं बनवलं, ब्रह्मानं बनवतानाच आपल्याला तसं बनवलं. पुरुषाला कंठ आहे, स्त्रियाला कंठ नाही. कंठ कंठ नारड्याची आतली गाठ, कंठ कंठ कंठ. दादा चेक नको करू, असतो रे. थोडा विश्वास ठेव ना. असतो रे दादा, असतो रे, असतो की. पुरुषाला असतो, स्त्रियांना नसतो. अशा हिशोबाने तुमच्या पोटात राहतो. आमच्या पण टीव्हीचा काय ठेवावं माय माहित. हे जग सांगावं एवढ्या पात्रतेचं नाही. जर दुःखच सांगायचं ना माय. आमच्या राजाई, नामदेवरायांची बायको बरं का, राजाई फार श्रीमंत घरातली. 2.5 क्विंटल सोन्याचा पलंग होता तिला माहेरी झोपायला. नामदेवरायांची बायको राजाई 2.5 क्विंटल सोन्याचा पलंग होता तिला माहेरी झोपायला. श्रीमंतीचा विचार करा, तर्क लावा. तरी ती माझी राजाई नवऱ्याच्या घरी जी शिवाय बोलत नव्हती. चहा जे, पाणी जे, स्वयंपाक जे. ताकद लक्षात घ्या. लग्न नामदेवरायांचं, नवरी राजाई, वरमाय गोनाई, वरबाप दामोशेठ आणि लग्न लावायला ब्राह्मण पंढरीचा पांडुरंग. तो संसार कसा दुःखाचा असेल दादा. जगाचा मालक जो संसार करतो तो दुःखाचा असेल तरी कसा. ताकद लक्षात घ्या ना मायबाप. काय संतांच्या बायका, तुकोबरायांची बायको आवली. सगळे म्हणतात फटकळ आहे, पण आवली सारखी बायको नाही दादा. काय श्रीमंत घरची, पुण्याचं सासर तुकोबरायांचं, गुळवे सावकाराची पोरगी तुकोबरायची बायको आवली. 3500 एकर ऊस होता आवलीच्या बापाचा. किती? 3500. 3500 एकर फक्त ऊस होता, बाकीची पिकं मरू द्या महाराज. 1425 माणसं वन टाइम हाताखाली असायची तुकोबराच्या सासऱ्याच्या. तरी माझी आवली नवऱ्याच्या घरी मिठासोबत भाकरी खायची, 4 ठिगळांची साडी नेसायची, तक्रार करत नव्हती. माझ्या जिजाऊ, 2 जिजाऊ. एका जिजाऊनं पुत्र दिला म्हणून हिंदवी स्वराज्य झालं. एका जिजाऊनं धनी दिला म्हणून तुकोबराय परमार्थाचा कळस उभा करू शकतो. तुकोबरांच्या बायकोचं नाव दुसऱ्या जिजाऊ होतं. काय होतं? ती जिजाऊ माता वर्णन करतेय, म्हणजे विनंती करतेय. ती राजाई पण देवाला म्हणते. देवा कोणाला म्हणते? जगाला सांगतेय का? मी काय सांगते, जगाला सांगायचं
राजाईनं दुःख झालं. राजाईनं कोणाला सांगितलं? पांडुरंगाला. पांडुरंगाने